गेला. जेव्हा तो मरणासन्न अवस्थेत होता तेव्हा अभिमन्यूने आपल्या विजेत्याला ओरडून म्हटले, या जगाकडे चांगले बघा, कारण तुम्हाला लवकरच दुसऱ्या जगाकडे जावे लागेल. तुमच्या सर्व नातेवाईकांच्या नजरेत मी तुम्हाला यमाच्या निवासस्थानी पाठविले शब्द एका ठिणगीसारखे होते, ज्याने दुर्योधनाच्या हृदयात पेटवली. त्याने आपल्या सैन्याला एकत्र केले आणि त्यांना अभिमन्यूच्या विरोधात पुढे जाण्यास सांगितले. परंतु त्यांचे एकत्रित सामर्थ्य देखील तरुण राजकुमारच्या शौर्याच्या विरोधात पुरे राहू शकले नाही. कथाचा मुलगा शिल्लक होईपर्यंत ते एक एक करून त्याच्या पुढे पडले. प्रचंड सामर्थ्यवान आणि उच्चरूप योद्धा असलेल्या कृतने अभिमन्यू विरुद्ध शौर्याने लढा दिला, परंतु अखेरीस त्याचे कवच छेदले गेले, त्याचे धनुष्य आणि खांब कापले गेले. तो मरणासन्न अवस्थेत असताना अभिमन्यू शत्रूच्या सैन्यावर बाणांचा पाऊस पाडत राहिला. त्याचे ध्येय अविचल होते, त्याचे हृदय अविचल होते नाही. जोरात सुरू होती, ज्याच्या मध्यभागी अभिमन्यू होता. स्टील आणि रागाचे एक वावटळ होते, ज्याने कोणताही प्रतिस्पर्धी उभा राहिला नाही. आणि जेव्हा क्रोधाचा मुलगा अखेरीस पडला तेव्हा इतर शूर लढवये लढाईपासून दूर वळले. त्यांची अंतःकरणे पराभवाने भारावून गेली. अभिमन्यूच्या शौर्याची कथा कायम जिवंत राहील. जबरदस्त प्रतिकूल परिस्थितींचा सामना करताना धैर्य आणि दृढविषयाच्या सामर्थ्याचा पुरावा. सूर्य युद्धभूमीवर कोसळला आणि लढणाऱ्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवली. हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र हा गोंधळाकडे पाहत होता. त्याच्या नजरा सुभद्रा आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू या तरुण योद्ध्यावर खेळल्या होत्या, ज्याने त्यांच्या रेषांना छेदले होते. त्याला वेढा घालणारे माझ्या सैन्यातील नायक कोण आहेत? धृतराष्ट्राने त्याचा सारथी संजयला विचारले. अभिमन्यूच्या शौर्याची कथा सांगताना संजयचा आवाज स्थिर होता. द्रोण कृपाकर्ण, द्रोणचा मुलगा अश्वत्थामन भररवाल आणि कृतवर्मन या 6 महान योद्ध्यांनी त्याला वेढा घातला आहे. संजय बोलत असताना ते दृश्य धृतराष्ट्राच्या डोळ्यांसमोर चित्रपटासारखे उलगडत गेले. अभिमन्यू त्याच्या 3 वर्षांच्या घोड्यांवर, त्यांच्या चमकदार कोटांखाली त्यांचे स्नायू तरुणरथ एक कविसर पोदाने शर्यतीत धावला. त्याचे खांब वेगाने आणि खरे उडत होते. तो स्वार होत असताना एका पाठोपाठ एक गाजाला मारत होता. तीव्रतेने चमकणारे डोळे असलेल्या द्रोणाने अभिमन्यूवर बाण सोडले, परंतु तरुण योद्ध्याने प्रत्येक फटका सहजपणे हाणून पाडला. त्याचे स्वतःचे बाण लोणीतून गरम चाकूसारखे द्रोणच्या कवचाला छेदत होते. द्रोणचा मुलगा अश्वत्थामन अभिमन्यूवर 25 लहान बाणांनी प्रहार कर लढाईत सामील झाला, परंतु तरुण योद्धा केवळ ठाम उभा राहिला. त्याचे डोळे अवज्ञेने चमकल्या. अंगातील पराक्रमिक योद्धा कर्ण आपल्या रथावर चढला. त्याचे रुंद डोक्याचे बाण गारपिटीसारखे अभिमन्यूच्या दिशेने उडत होते, परंतु तरुण योद्ध्याला अडवता आले नाही. त्याने कर्वीच्या घोड्यांवर आणि रथांवर दलत कार्यक्षमतेने हल्ला केला, ज्यामुळे योद्धा स्वतः सुरक्षित झाला. लढाई जसजशी वाढत गेली तसच हस्तिनापूरचे योद्धे अभिमन्यूच्या अविचल हल्ल्यापूर्वी एकामागून एक पडले. कोसळचा शासक भरद्वाज त्याच्या रथावर चढला, परंतु अभिमन्यूने त्याला एका मजबूत बाणाने छेदले, ज्यामुळे एक राजा जमिनीवर कोसळला. त्यांच्या नेत्याचे पतन पाहून 10,000 राजे घाबरून पळून गेले. ते मैदान सोडून जात असताना त्यांची शस्त्रास्त्रे थरथर कापत होती. धृतराष्ट्रासमोर झालेला नरसंहार पाहून त्याचा चेहरा फिकट झाला. त्याचे योद्धे जे एकेकाळी इतके गर्विष्ठ आणि आत्मविश्वासी होते, ते आता अभिमन्यूच्या चरणी पराभूत झाले होते. धृतराष्ट्र आश्चर्याने त्याच्याकडे वळला तेव्हा संजयचा आवाज बंद झाला. संजय हळूच म्हणाला, सुभद्राच्या मुलाने खरोखरच स्वतःला त्याच्या वशासाठी योग्य न्याय सिद्ध केले आहे. आणि जेव्हा राजाने युद्धभूमीकडे नजर टाकली तेव्हा त्याला माहित होते की युद्धाची लाट अपरिवर्तनीयपणे बदलली आहे. अभिमन्यूचे शौर्य लवकरच विसरले जाणार नाही. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा फाल्गुनीचा मुलगा कर्ण अर्जुनचा मुलगा अभिमन्यूशी भिडला, तरुण योद्ध्याने 2.5 कर्णाला काटेरी बाणाने आणि आणखी 50 दंडांनी छेदले होते, ज्यामुळे तो आणखी संतप्त झाला होता. कर्णाने अभिमन्यूला तितक्याच बाणांनी छेदून प्रत्युत्तर दिले, परंतु त्यांना आश्चर्य वाटले की तो तरुण आणखी रक्ताने माखलेला दिसत होता. अभिमन्यूचा राग स्पष्ट दिसत होता, कारण त्याने कर्णावर आपला राग उधळला, ज्यामुळे तो रक्ताने अंबुळ करू लागला. रक्ताने माखलेले दोन्ही योद्धे फुललेल्या किलसुकांच्या जोडीसारखे होते.
त्यानंतर अभिमन्यूने कर्वेच्या 6 शिवसल्लागारांना, त्यांच्या घोड्यांना आणि त्यांच्याबरोबर पडणाऱ्या रथांना ठार मारले. निर्भयपणे अभिमन्यूने इतर महान धनुर्धरांना प्रत्येकी 10 बाणांनी भोसकत आपला धुमाकूळ सुरूच ठेवला. त्याचा पराक्रम जमलेल्या योद्ध्यांना अतिशय आश्चर्यकारक वाटला. त्यानंतर त्याने मदतीच्या अश्वकीर्तीला तरुण राजकुमाराला त्याच्या 4 घोड्यांसह आणि रथचालकाला 6 सर खांबांचा वापर करून ठार मारले. मार्टिकावताचा भोज राजकुमार त्याच्या झेंड्यावर हत्तीचे उपकरण घेऊन अभिमन्यूच्या धारदार डोक्याच्या बाणावर पडला. त्यानंतर तरुणाने मोठ्याने आरडाओरडा केला आणि त्याने आपले खांब सर्व दिशांनी विखुरायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात दुःशासनाच्या मुलाने अभिमन्यूच्या 4 घोड्यांना 4 बाणांनी आणि त्याच्या रथीला एकाने छेदले. अभिमन्यूचे वडील अर्जुन यांनी दुःशासनाच्या मुलाला ताठ्यातील 10 खांबांसह छेदले आणि त्याला मोठ्याने संबोधित केले, तुमचे सब भ्याडासारखे पळून गेले आहेत. तुम्हाला कसे लढायचे हे माहीत आहे, परंतु आज तुम्ही जीव घेऊन सुटणार नाही. अभिमन्यूने त्याच्या शत्रूवर एक लांब बाण फेकला, परंतु द्रोणाच्या मुलाने त्याला 3 खांबांसह कापले. युद्ध सुरू असताना अर्जुनाच्या मुलाने 9 अत्यंत सुसज्ज बाणासह साल्याच्या छातीत विणले. हा पराक्रम ज्यांनी पाहिला त्या सर्वांना तो अतिशय अद्भुत वाटला. त्यानंतर अभिमन्यूने सतरले, चंद्रकेतू, महामेघा, सुवर्चा आणि सूर्यबसा या 5 योद्ध्यांचा वध केला. दुर्योधन द्रोणाकडे वळला आणि म्हणाला, आपण हे एकत्र जाऊया, नाही तर तो आपल्या सर्वांचा वध करेल. विकर्तनाचा मुलगा कर्ण यानेही द्रोणाकडे सल्ला मागितला. तो म्हणाला, अभिमन्यू आपल्या सर्वांचा नाश करतो, आपण त्याचा वध कसा करू शकतो ते आम्हाला सांगा. द्रोणाने अभिमन्यूला सावधपणे पाहिले आणि म्हणाला, अर्जुनाचा हा मुलगा माणसांमध्ये या सिंहाच्या हाताचा हलकापणा आणि गतीचा वेगवानपणा पहा. त्याच्या गाडीच्या मार्गावर केवळ त्याचे धनुष्य एका वर्तुळात ओढलेले दिसते इतके लोक. सूर्य रणभूमीवर उसळला आणि गोंधावर सोने चमक दाखवली. सुभद्रा आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूची कथा सांगताना संजयचा आवाज हवेत प्रतिध्वनित झाला. विष्णूच्या बहिणीचा तो आनंद त्याने सुरुवात केली. अभिमन्यू युद्धभूमीवर अतिशय सुंदर दिसत होता. स्वतः विष्णूच्या शस्त्रांनी सजलेला अतिरथ तो दुसऱ्या जनार्दनासारखा चमकला. संजय बोलत असताना ते दृश्य आमच्या समोर उलगडत गेले. त्याचे कुलूक हवेत हलवत असलेला अभिमन्यू उंच उभा होता. त्याचे सर्वोच्च शस्त्र त्याच्या हातात उभे होते. त्याला पाहत असलेले राजे आणि त्याच्या हातातील चाक चिंतेने भरून गेले. त्याने त्याचे 100 तुकडे केले. अविचलपणे अभिमन्यूने एक शक्तिशाली धडा उचलली. त्याचे डोळे दृढ निश्चयाने झळकत होते. दृश्य आणि गाडीपासून वंचित राहिल्याने आणि शत्रूंनी त्याची चाकेही हिसकावून घेतल्यामुळे अभिमन्यू अश्वत्थामाच्या विरोधात धावला. पेटणाऱ्या गडगडाटासारखी दिसणारी गदा वर चढताना पाहत अश्वत्थामन वेगाने त्याच्या गाडीतून उतरला आणि अभिमन्यूचा प्राणघातक फटका टाळण्यासाठी त्याने 3 लांब उड्या घेतल्या. अभिमन्यूने अश्वत्थामाच्या घोड्यांवर आणि 2 पार्श्वी रथांवर सहजपणे हल्ला केला. त्या पराक्रमी का योद्ध्याने भोवती बाण टोचले. ते सांबरासारखे दिसत होते. त्याचे शरीर युद्धाच्या उग्रतेचा पुरावा होते. त्यानंतर त्याने सुवालाचा मुलगा कालिकेयाला जमिनीवर दाबले आणि गांधारातील 770 आलुयांना ठार मारले. अभिमन्यूने आपला धुमाकूळ सुरूच ठेवला. तेव्हा ब्रह्मवस्तीय वंशाचे 10 मोठा योद्धे त्याच्या पुढे पडले. त्याच्या मागोमाग 10 मोठे हाती आले. त्याचा मार्ग त्याला दुःशासनाच्या मुलाच्या गाडीकडे घेऊन गेला, जिथे त्याने दुसऱ्याच्या गाडीला आणि घोड्यांना चिरले आणि त्यांना जमिनीवर ढकलले. दुःशासनचा अजय मुलगा आपली गदा उचलून अभिमन्यूकडे धावला आणि म्हणाला, थांबा थांबा. दोन्ही चुलत भावंडे उंचवलेल्या गदा घेऊन एकमेकांचा मृत्यू साध्य करण्याच्या इच्छेने एकमेकांना मारायला लागली. प्रत्येकाने एकमेकांना गदा टोकाने मारले आणि दोघेही इंद्राच्या सन्मानार्थ उभारलेल्या 2 उखडलेल्या खांबांप्रमाणे जमिनीवर पडले. दुःशासनाचा मुलगा प्रथम उठला आणि त्याने अभिमन्यूला त्याच्या डोक्याच्या मुकुटावरील गद्याने मारले. त्या आघाताच्या हिंसेमुळे आणि त्याला झालेल्या थकव्यामुळे अभिमन्यू त्याच्या इंद्रियांपासून वंचित होऊन पृथ्वीवर पडला. अशा प्रकारे ज्याने संपूर्ण सैन्याला हत्तीसारखे तरवात कमळाचे दांडे दर जमिनीवर पाडले होते, तो मारला गेला. जेव्हा अभिमन्यू मैदानावर मृतावस्थेत पडलेला होता, तेव्हा तो वीर योद्धा शिकारी सैनिकांनी मारलेल्या जंगी हत्तीसारखा दिसत होता. त्यानंतर त्या वीराला
तुझ्या सैन्याने गेले. आणि युद्धभूमीवर जेव्हा सूर्य मावळू लागला तेव्हा संजयच्या शब्दांनी घडलेल्या हत्याकांडांचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. आम्ही संध्याकाळी आमच्या छावणीत परतलो, तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने भारलेला होता. आमची शरीरे रक्ताने माखलेली होती आणि आम्ही अजूनही शत्रूच्या बाणांनी थरथर कापत होतो. संजयने त्यांच्या दुःखाची कथा सांगताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. ते युद्धभूमीतून परतत असताना कमळाच्या फुलाच्या कोमल पाकळ्यांसारखे आकाश एका खोल किरमिजी रंगात रूपांतरित झाले. सूर्य पश्चिमेकडील टेकड्यांमध्ये खाली बुडाला आणि खाली झालेल्या हत्याकांडावर सोनेरी चमक दाखवली. संजय म्हणाला, जणू पृथ्वीच उद्ध्वस्त झाली होती. त्याचा आवाज अगदी खुजबुजून वर आला. अग्नीत हत्तीच्या स्थिर शरीराने युद्धक्षेत्र विखुरलेले होते. त्यांची विशाल रूपे विजांच्या गडगडाटाने विखुरलेल्या डोंगरांसारखी पडलेली होती. मृत्यूच्या दुर्गंधीने हवा दाट झाली होती आणि दूरवर कोकिळांच्या गजलाच्या आवाजाने अस्वस्थतेची भावना वाढली होती. पृथ्वी स्वतः जीवितहानीबद्दल शोक करत होती. त्याचा पृष्ठभाग रथांच्या भग्नावशेषाने आणि त्यांच्या स्वारांच्या मृतदेहांनी जखडले होते. जसजशी रात्र पडू लागली तसतशी युद्धभूमीतून एक भयानक नदी वाहू लागली. तिचे पाणी कोसळलेल्या लोकांच्या रक्ताने किरमिजी झाले. रथ त्याच्या काठावर विखुरलेले होते. त्यांच्या लाकडी चौकटी फुटलेल्या आणि तुटलेल्या होत्या. हत्ती कडकांसारखे उभे होते. त्यांचे विशाल शरीर निर्जीव होते. तर मानवी डोक्यांनी नदीच्या तळाशी रांग लावलेल्या लहान दगडांची निर्मिती केली. साफसफाई करणाऱ्यांनी मेलेल्यांना मेजवानी देण्याच्या आवाजाने हवा भरून गेली होती. कुत्रे, कोल्हे आणि मांसाहारी पक्षी सर्व ठार झालेल्यांचे मांस घेण्यासाठी जमले होते. राक्षस आणि पिशाच सामील झाले. त्यांच्या तिरस्काराचे प्रकार त्यांच्या अपवित्र भूकचा पुरावा बनले. ते हसले आणि गात होते जेव्हा ते मृतदेहांकडे पाहत होते. त्यांचे आवाज वाऱ्याने वाहून जात होते. संजय बोलत असताना त्याच्या शब्दांनी मृत्यूच्या उत्सवाच्या प्रतिमांची कल्पना केली, जिथे जगाच्या कानाकोपऱ्यातील प्राणी मृतांना मेजवानी देण्यासाठी जमले होते. या मैदानावर लढलेले आणि मरण पावलेले योद्धे आता वर आले. त्यांचे शरीर हत्याकांडातून पळत येताना एका भयानक कोचामध्ये नाचत होते. आणि मग गोंधळात संजयचा आवाज दबकला, आम्ही अभिमन्यूला पाहिले, तो म्हणाला. त्याचे शब्द अगदी खुजबुजून तो मैदानावर पडला. त्याचे दागिने बाजूला पडले आणि खाली पडले. त्याचे शरीर बळीच्या अग्नीसारखे चमकले, अजूनही जीवाशी उबदार होते. संजयने त्याची कथा संपवताना राजाने शांतपणे ऐकले. त्यांच्या नुकसानीचा भार त्याच्या हृदयात खोलवर बुडाला. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला होता. त्याने युद्धभूमीवर सोनेरी चमक दाखवली होती. पांडवांचे योद्धे त्यांची शस्त्रास्त्रे डळमळीत झाली होती. राजा युधिष्ठिरभोवती बसले होते. त्यांचे डोळे दुःखात जमिनीवर खेळले होते. सुभद्राचा तरुण मुलगा आणि अर्जुनाचा पुतण्या अभिमन्यूच्या निधनामुळे ते अजूनही थरथर कापत होते. शहाणा म्हातारा ऋषी संजय त्यांच्यासमोर उभा होता. त्या दिवशीच्या घटनांचे वर्णन करताना त्याचा आवाज दुःखाने भरलेला होता. त्या नायकाच्या वधानंतर त्या कार विभागाचा नेता त्याने सुरुवात केली. पांडवांच्या योद्ध्यांनी त्यांचे रथ सोडले आणि त्यांची शस्त्रास्त्रे टाकून निराश होऊन राजाभोवती बसले. युधिष्ठिराने संजयाकडे पाहताना त्याचे डोळे अश्रूंनी झाकले गेले. त्याचा आवाज भावनेने थरथरतो, रे अभिमन्यू, तो ओरडला. माझे भले मिळवण्याच्या इच्छेने तुम्ही द्रोण आणि त्याच्या सैनिकांनी तयार केलेल्या तुकडीला छेदले. तुम्ही युद्धात त्यांचा सामना केला. त्या पराक्रमी धनुधरांनी खूप धैर्याने आणि कौशल्याने, पण ते तुमच्या शौर्याची बरोबरी करू शकले नाहीत. अभिमन्यूच्या शौर्याची आठवण करून देताना युधिष्ठिरचे शब्द खेदाने फुटले. तुम्ही युद्धात आमच्या निर्दयी शत्रूला तोंड दिले, तो पुढे म्हणाला, आणि तुमच्या बाणांनी तुम्ही त्या योद्धाला मैदानातून पळून जाण्यास भाग पाडले. त्याच्या चेतनेपासून वंचित केले. राजाचे डोळे फिरले. त्याची नजर अर्जुन आणि सुभद्राकडे गेली, जे जवळ बसले होते. त्यांचे चेहरे दुःखाने कोरले गेले होते. युधिष्ठिर बोलत असताना त्याचा आवाज थरथरत होता. त्याचे शब्द अभिमन्यूच्या निधनाबद्दल विलाप करणारे होते. अरे अर्जुनाचा वीरपुत्र, त्याने शोक व्यक्त केला. द्रोण सैन्याचा विशाल समुद्र ओलांडल्यानंतर शेवटी दुःशासनाच्या मुलाला भेटल्यावर यम निवासस्थानी अतिथी बने भाग पडले. त्या शांततेत संजयचा आवाज प्रतिध्वनित झाला. त्याच्या शब्दांनी दुःखाची एक रेखा विणली. जेव्हा अभिमन्यू मारला जाईल तेव्हा मी अर्जुन आणि तिच्या आवडत्या मुलापासून वंचित असलेल्या सुभद्राकडे डोळे कसे टाकू, त्याने विचारले. राजाचे विलाप चालू राहिले. जणू त्याच्या अंतःकरणात सर्व वेदना ओघळत होत्या. युधिष्ठिर बोलत असताना त्याचे शब्द आत्म, निंदा आणि अपराधीपणाचे मिश्रण बनले.
जे चांगले आहे ते साध्य करण्याची इच्छा आहे, तो म्हणाला. आणि विजयाच्या प्रतीक्षेत मी सुभद्रा केशव आणि अर्जुनाची ही मोठी वाईट गोष्ट केली आहे. अभिमन्यूच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनांची आठवण होत असताना त्याचे डोळे जमिनीवर पडले. राजाचे शब्द आत्मटीकेला उधळले. जो लोभी आहे तो कधीही त्याचे दोष पाहत नाही. तो म्हणाला, लोभीपणा मूर्खपणातून उगवतो, मग गोळा करणारे पाहतात. एका दिवसाच्या दरम्यान कुंतीचा मुलगा आणि हस्तिनापूरचा न्याय गाला. युधिष्ठिर आपल्या भावाचा मुलगा अभिमन्यूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत बसला. तरुण योद्धा दुर्योधनच्या सैन्याने युद्धात मारला गेला होता. त्याला असंख्य महान योद्ध्याने वेढले होते. अभिमन्यू केवळ एक लहान मुलगा असूनही त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध शौर्याने लढा दिला होता. आणि युधिष्ठिर दुःखाने ग्रसला होता. जेव्हा तो त्याच्या दुःखा खरून बसला तेव्हा प्रख्यात कृष्णद्वैपायन व्यास त्याच्याजवळ आला. त्याच्या डोळ्यात करुणा घेऊन व्यास शोकाकुल राजाला सांत्वनाचे शब्द बोलू लागला. हे युधिष्ठिर, तू सर्व ज्ञान आणि बुद्धीचा स्वामी आहेस. व्यास हळुवारपणे म्हणाला, तुझ्यासारख्या व्यक्तीला संकटांनी मात देणे योग्य नाही. व्यास पुढे म्हणाला, तो शूर तरुण अभिमन्यू असंख्य शत्रूंचा वध करून स्वर्गात चालला आहे. खरे तर तो जरी लहान होता तरी त्याने परिपक्व वर्षांपैकी एक असल्यासारखे वर्तन केले. व्यासाचे शब्द युधिष्ठिराला सांत्वन देण्यासाठी होते, परंतु राजाचे दुःख खोलवर पसरले होते. युधिष्ठिराने उत्तर दिले, अरे हे पृथ्वीचे स्वामी, जे मोकळ्या जमिनीवर पडून त्यांच्या सैन्यात बेशुद्ध अवस्थेत मारे गेले होते, त्यांच्यात प्रचंड सामर्थ्य होते. इतर पुन्हा वाऱ्याच्या आवेगाने आणि सामर्थ्याने संपन्न झाले होते. त्याने पडलेल्या योद्ध्यांच्या शौर्याबद्दल आणि त्यांचे मोठे पराक्रम असूनही ते मृत्यूच्या तावडीतून कसे सुटू शकले नाहीत यावर चिंतन केले. युधिष्ठिराने व्यासाला मृत्यूचे रहस्य समजावून सांगण्यास सांगितले. तेव्हा त्याचे शब्द पुरात वाहून गेलेल्या नदीसारखे बाहेर पडले. हे आजोबा, देवाप्रमाणे दिसणारे, मला हे सांगा, मृत्यू कोठून आला? मृत्यू कोणाची संतती आहे? मृत्यू म्हणजे काय? मृत्यू प्राण्यांना का घेऊन जातो? राजाचे प्रश्न आश्चर्य आणि भीतीच्या खोल भावनेने भरलेले होते. युधिष्ठिरच्या दुःखाची जाणीव झाल्याने व्यासाने एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. जुन्या काळात तो म्हणाला, अकंपना नावाचा एक राजा होता, ज्याला त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे सर्वात मोठे दुःख झाले होते. ही कथा दुःखाच्या आणि हानीच्या धाग्यांपासून विणलेल्या चित्रपटासारखी उलगडत गेली. अकंपनाचा मुलगा हरी हा इंद्र किंवा स्वतः विष्णूच्या बरोबरीचा एक पराक्रमी योद्धा होता. त्याने असंख्य शत्रूंशी लढा दिला होता आणि मोठे पराक्रम केले होते, परंतु अखेरीस तो युद्धभूमीवर पडला. त्याचे वडील राजा अकंपन दुःखाने ग्रासले होते. त्यांना त्यांची मनःशांती परत मिळू शकली नाही. तेव्हा स्वर्गातील ऋषी नारद त्याच्या समोर प्रकट झाले. जे काही घडले ते सर्व धन्य राजाने नारदाला सांगितले. एका दूरच्या युगात विश्व जीवनाने भरून जात होते. विविध प्रकारचे प्राणी पृथ्वीवर फिरत होते. प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने अद्वितीय होता. स्थानू एक समर्पित प्राणी या आश्चर्यकारक दृश्याकडे पाहत होता आणि त्याला एक प्रचंड सहानुभूती जाणवली. तो प्रख्यात भगवान महादेवाकडे वळला. त्याचा आवाज भावनेने भरलेला होता. हे स्वामी, तू इतक्या मोठ्या संख्येने प्राणी निर्माण केले आहेत, फक्त आता तुझ्या अग्निमय क्रोधाने त्यांना द्रसले आहे. हे पाहून मी दुःखाने भरून गेलो आहे. हे महान कृपेच्या दिशेने झुकत जा. महादेवाची प्रतिक्रिया आत्मपरीक्षेची होती. मला विश्वाचा नाश करण्याची इच्छा नव्हती. तो म्हणाला, पृथ्वीवर संतुलन आणणे हा माझा हेतू होता, ज्यावर असंख्य प्राण्यांच्या वजनाचे कुदे होते. पृथ्वी देवीने स्वतः मला कृती करण्याची विनंती केली, परंतु मला अनंत सृष्टीचा नाश करण्याचे कोणतेही साधन सापडले नाही. तेव्हा क्रोधाने मला ग्रासले होते. महादेव बोलत असताना त्याच्या शब्दांनी भावनांचे गुंतागुंतीचे जाळे उभे केले. संतुलनाची इच्छा, जबाबदारीची भावना आणि रागाची सर्व उपभोगणारी शक्ती आणखी एक समर्पित व्यक्ती रुद्र या संभाषणात सामील झाला. त्याचा आवाज तातडीने भरलेला होता. हे विश्वाच्या स्वामी, कृपेच्या दिशेने झुकत राहा. त्याने विनवणी केली, या रागाची कदर करू नका, ज्यामुळे गतिशील आणि अचल अशा सर्व प्राण्यांचा नाश होण्याचा धोका आहे. तुमच्या दयेद्वारे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या त्रिकोणी विश्वाला सुसंवादाने अस्तित्वात येऊ द्या. रुद्र बोलत असताना त्याच्या शब्दांनी त्यांच्या समोर उलगडणाऱ्या विनाशाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. महादेवाच्या क्रोधातून निर्माण झालेला अग्नी दररोज झाले नद्या, आयुष्य, वनस्पती आणि गवत यांना शोषून घेत होता. तो अस्तित्वाच्या तंत्राचा नाश करत होता. रुद्र पुढे म्हणाला, हे दैवी अस्तित्व, मी हे वरदान मागतो आहे की
तुमच्या मालकीच्या सर्व सृष्टी नष्ट होऊ नयेत. तुमचे प्राणी ज्यांना जीवन लाभले आहे ते कधीही नष्ट होऊ नयेत. तुमचा क्रोध शांत होऊ द्या, तो तुमच्या स्वतःमध्ये नष्ट होऊ द्या. तुमच्या निर्मितीवर नजर टाका, त्यांना चांगले करण्याच्या इच्छेने प्रेरित करा. त्याचे शब्द पराखण्यासारखे हवेत. तमिले विनाशाच्या ज्वालांना शांत करण्याचा प्रयत्न कर. जेव्हा महादेवाने रुद्रची विनंती ऐकली तेव्हा त्याच्या आत काहीतरी बदलू लागले. त्याला त्याच्या क्रोधामुळे झालेला विध्वंस दिसला आणि निर्माणकर्ता म्हणून त्याच्या जबाबदारीचा भार जाणवला. नवीन सहानुभूतीच्या भावनेने त्याने अग्नी विझवला, त्याचा विध्वंसक मार्ग संपवला. त्या क्षणी त्याने उत्पादन आणि मुक्तीची कर्तव्ये घोषित केली. सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्वे जसजशा ज्वाला कमी होत गेल्या तसंच महादेवाच्या विविध इंद्रियामधून एक नवीन अस्तित्व उदयास आले. ती काळी लाल आणि काळसर होती. तिची जीभ, चेहरा आणि डोळे अग्नी ऊर्जेने उजळले होते. तेजस्वी कानातले आणि अलंकारांनी सुशोभित ती दक्षिणेकडील भागाकडे जाण्यापूर्वी विश्वाच्या दोन प्रभूंकडे हसी ब्रह्मा, निर्मिती आणि विनाशाचा नियंत्रण. एका दूरच्या प्रदेशात नारद, एक शहाणा आणि पूज्य घोषी ब्रह्मा आणि मृत्यू यांच्यातील मर्मस्पर्शी संभाषणाचा साक्षीदार म्हणून ब्रह्मांडाचा निर्माता ब्रह्मासमोर उभा होता, ज्याचे मूर्त स्वरूप नरक नावाच्या स्त्रीने केले होते. हे दृश्य नारदाच्या उपस्थितीत उघड झाले, जो नंतर घटनांचे वर्णन करणार होता. नारद हात जोडून आणि विनम्र वर्तन करत चिंतेने थरथरत असलेला तिचा आवाज ब्रह्माकडे आला. हे सृष्टीचे स्वामी, ती म्हणाली, मी एक स्त्री म्हणून असे क्रूर कृत्य कसे करू शकते? मला अन्यायाची खूप भीती वाटते. माझ्या प्रियजनांना, मुले, मित्र, भाऊ, वडील आणि पती यांना हानी पोहोचवण्याच्या विचाराने माझे हृदय दुखते. दुःखी प्राण्यांचे अश्रू माझे डोळे भीतीने भरून जातात. नारकाच्या विनवणीने विचलित न झालेल्या ब्रह्माने मृत्यूला संकोच न करता किंवा पश्चाताप न करता आपले कर्तव्य पार पाडण्याची सूचना केली. तुम्ही प्राण्यांचा नाश करण्याच्या उद्देशाने आला आहात. तो म्हणाला, बाहेर पडा, सर्व प्राण्यांचा नाश करा आणि परिणामांची काळजी करू नका. ब्रह्माचे शब्द अपरिहार्यतेच्या भावनेने भरलेले होते, जणू विश्वाचे भवितव्य मृत्यूच्या कृतीवर अवलंबून आहे. तथापि नारद ब्रह्मदेवाच्या आज्ञेमुळे विचलित झाला नाही. ती जीवसृष्टीच्या हानीपासून संरक्षण करण्याच्या तिच्या संकल्पावर ठाम राहिली. चांगली कामे करण्याची आणि वाईट टाळण्याची तिची भक्ती तिला पर्यायी मार्ग शोधण्यास प्रवृत्त करते. दृढनिश्चयाच्या भावनेने तिने कोणत्याही संभाव्य पापापासून स्वतःला शुद्ध करण्याचे साधन म्हणून तीव्र तपश्चर्या करण्याची परवानगी मिळावी, यासाठी ब्रह्मदेवाची विनंती केली. नारकाची नीतिमत्वाप्रती अतूट बांधिलकी पाहून ब्रह्मा अखेरीस माने आटला. त्याने उघड केले की जर तिने त्याच्या मार्गदर्शनाचे पालन केले तर तिच्या कृत्यांसाठी मृत्यूला जबाबदार धरले जाणार नाही. या प्राण्यांचा वध करून तू कोणतेही पाप करणार नाहीस. तो म्हणाला, माझे शब्द कधीही व्यर्थ असू शकत नाहीत. शाश्वत सद्गुण नेहमीच तुझा आशल्य आहे. संभाषण जसजसे पुढे सरकत गेले तससे ब्रह्मदेवाने मृत्यूप्रमाणे नरकाला तिच्या कर्तव्यांमध्ये मार्गदर्शन करण्याच्या योजनेची रूपरेषा आखली. त्याने तिला केवळ जीव घेण्याऐवजी लोभ, क्रोध, द्वेष, मत्सर, भांडणे, मूर्खपणा आणि निर्लज्जपणा या दोखाची मूळ कारणे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. माझ्या हातात असलेले तुमचे अश्रूचे थेंब रोप बनतील, ते स्वतः जिवंत प्राण्यांमधून उगवतील. ब्रह्माने स्पष्ट केले, ते पुरुषांना मारतील आणि जर पुरुष मारले गेले तर पाप तुमचे होणार नाही. नाकाला कोणताही पर्याय दिसत नसल्याने तो अखेरीस ब्रह्माच्या सूचनांचे पालन करण्यास तयार झाला. जड अंतःकरणाने जेव्हा त्यांची वेळ आली तेव्हा तिने प्राण्यांचे प्राण घेण्यास सुरुवात केली. ब्रह्माच्या शहाणपणाने मार्गदर्शित केलेल्या तिच्या कृतींनी विश्वात संतुलन आणले. नारदांनी घटना सांगितल्याप्रमाणे त्यांनी नमूद केले की मृत्यूची कर्तव्ये केवळ जीव घेण्यापुरती मर्यादित नव्हती. आत्म्यांना त्यांच्या पुढच्या गंतव्यस्थानाकडे नेण्यासाठी, जिथे त्यांचा पुनर्जन्म होईल आणि जगाची नैसर्गिक व्यवस्था राखण्यासाठी देखील ती जबाबदार होती. वारा त्याच्या नैसर्गिक रचनेसह एका उदास संभाषणादरम्यान गाजा. युधिष्ठिर जर अंतःकरणाने पूज्य ऋषी व्यासाकडे वळला. त्याने धार्मिक जीवन जगलेल्या आणि महान कार्य साध्य केलेल्या प्राचीन राजांच्या कथांमधून सांत्वन मागितले. व्यासाला त्याचे दोष जाणवले आणि त्याने दयाळूपणा आणि भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या गाजा सुंजयाची कथा सांगण्यास सुरुवात केली. नारद आणि पर्वत या ज्ञानी ऋषींनी वेढलेल्या एका भव्य राजवाड्यात राजा सुंजयने त्यांचे खुल्या बाहूंनी स्वागत केले.
ते एकत्र बसलेले असताना त्यांची सुंदर मुलगी आशीर्वाद मारण्यासाठी तिच्या वडिलांकडे गेली. कशीना तिच्या तेजस्वी उपस्थितीत धक्का बसला आणि पर्वताने विचारले की ती दैवी मूर्ती आहे की मानवी रूपातील देवीना ज्याने नेहमीच लग्न केले होते. त्याने सुंजेला त्याच्या मुलीचा हक त्याच्याशी लग्न करण्यासाठी देऊ करण्याचा प्रस्ताव दिला. या कल्पनेने आनंदित होऊन सुंजेने होकार दिला, परंतु दुर्लक्ष केल्याबद्दल पर्वत संतापला. नारदाने त्याच्या कृतींचा बचाव केला आणि पर्वत त्याला शाप देत म्हणाला की औपचारिक विधी पूर्ण केल्याशिवाय त्यांचे मिलन अवैध ठरेल. जसे दिवस जात होते तसंच मुलगा होण्याची उत्कट इच्छा असलेला राजा सुंजेकडनं आणि वस्त्रांसह ब्राह्मणाचे मनोरंजन करू लागला. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या ज्ञानी लोकांनी नारदाशी संपर्क साधला आणि राजाला महान सद्गुण आणि सिद्धी असलेला मुलगा देण्याची विनंती केली. नारदाने होकार दिला आणि लवकरच सुवर्णशिवी नावाच्या मुलाचा जन्म झाला. राजकुमार एक हुशार आणि शक्तिशाली तरुण म्हणून मोठा झाला आणि राजा सुंजेची संपत्ती झपाट्याने वाढली. तथापि लोभाने प्रेरित झालेल्या दरोडेखोरांच्या एका गटाने राजकुमार चोरला आणि त्याला जंगलात ठार मारले. जेव्हा त्यांनी त्यांच्या वेळेपणात एकमेकांना मारले तेव्हा ते नष्ट झाले आणि त्यांच्याबरोबर नारदाच्या वरदानामुळे जमा झालेली सोन्याची संपत्ती नष्ट झाली. आपल्या मुलाच्या दुर्दैवी परिणामाची माहिती मिळताच राजा सुंजय दुःखात बुडून गेला. आपल्या मुलाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना त्याचे जग त्याच्या भोवती कोसळले. तेव्हा नारद त्याच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी सांत्वन आणि शहाणपणाचे शब्द दिले. त्याने सुंजयाला आठवण करून दिली की मारुतासारख्या महान ऋषींनाही त्यांच्या कृतींचे परिणाम भोगावे लागले. नारदाने राजा मारुतची कथा सांगितली, ज्याला अफाट संपत्ती आणि दैवी कृपेचा आशीर्वाद मिळाल्यानंतरही अखेरीस त्याच्या स्वतःच्या अहंकारामुळे त्याचा मृत्यू झाला. ऋषीच्या शब्दांनी एक मार्मिक आठवण म्हणून काम केले की आपल्यातील सर्वात नीतिमान देखील नशिबाच्या लहरीपणाला बळी पडू शकतो. युधिष्ठिराने व्यासाची कथा लक्षपूर्वक ऐकली तेव्हा तो मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीमुळे आणि संपत्ती आणि शक्तीच्या क्षमभंगुरतेमुळे प्रभावित झाला. राजा सुंजय आणि त्याच्या मुलाच्या कथेने एक सावधगिरीची कथा म्हणून काम केले, ज्यात सद्गुणी जीवन जगण्याचे महत्त्व आणि सद्गुणी जीवनाची जाणीव असणे अधोरेखित होते. प्राचीन भारताच्या राज्यक्षेत्रात सुहोत्रा नावाच्या एका महान राजाने अतुलनीय महानतेसह राज्य केले. त्याचे राज्य समृद्धीचे एक आश्चर्य होते, जिथे देव स्वतःच त्याची भव्यता पाहण्यासाठी अनेकदा भेट देत असतनार एक आदरणीय ऋषी राजा सुहोत्राच्या विलक्षण जीवनाबद्दल श्रींदेला म्हणाले, हे महान राजा, हे श्रींदे मृत्यूला बळी पडले, परंतु त्याचा वासा जिवंत आहे. राजा सुहोत्रा हा इतरांपेक्षा वेगळा नायक होता, युद्धात अजय आणि देवांना प्रिय होता. त्याने त्याचे राज्य धार्मिक मार्गांनी मिळवले होते आणि त्याचे ज्ञानी सल्लागार ऋत्विज, ब्राह्मण आणि घरगुती पुजारी यांचा सल्ला घेतला होता. या विद्वान लोकांनी त्याला सद्गुण आणि संपत्तीच्या शोधात मार्गदर्शन केले आणि राजा सुहोत्राने त्यांचा सल्ला भक्तिभावाने ऐकलाच नाही. शासक म्हणून राजा सुहोत्राने आपल्या प्रजेचे दयाळूपणे आणि आधाराने रक्षण केले. त्याने देवांना संतुष्ट करण्यासाठी भव्य यज्ञ केले आणि आपल्या विश्वासू बाणाने आपल्या शत्रूंचा पराभव केला. त्याच्या सुज्ञ नेतृत्वाखाली त्याचे राज्य भरभराटीला आले. म्लेच्छ आणि वनचोरांच्या धमक्यांपासून ते एक आश्रयस्थान बनले. राजा सुहोत्राच्या धर्मनिष्ठेने प्रसन्न झालेल्या ढगांच्या देवतेने त्याच्या राज्यावर सोन्याचा वर्षाव केला. नद्या द्रव खजिन्याने भरल्या आणि त्या सर्वांसाठी सुलभ केल्या. त्या हल्सियन काळात राज्याचे कृत्रिम तलाव रत्नासारखे चमकले. प्रत्येकाचा परीघ 2 मैल इतका होता. बुटक्या कुबड्या, मगरी, मक आणि कासवांच्या हजारो सोन्याच्या पुतळ्यांनी भूप्रदेश सुशोभित केला, जो राजा सुहोत्राच्या अमर्याद संपत्तीचा पुरावा होता. राजा स्वतः या चमकदार दृश्याने आश्चर्यचकित झाला. त्याच्या राजवटी जमा झालेल्या अंतहीन संपत्तीबद्दल आश्चर्यचकित झाला. देवांच्या आशीर्वादाने प्रेरित होऊन राजा सुहोत्राने आपले भाग्य ब्राह्मणांमध्ये वाटून घेण्याचे ठरवले. कुरुजन येथे केलेल्या भव्य यज्ञादरम्यान त्याने विधी पूर्ण करण्यापूर्वी या पूज्यवशींना अमर्याद सोन्याचे वाटप केले. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत राजा सुहोत्राने असंख्य घोडे, यज्ञ, राजसूय आणि पवित्र क्षत्रिय यज्ञ केले होते. प्रत्येक वेळी ब्राह्मणांना भेटवस्तू देऊन भव्य बक्षीस दिले होते. एक भक्त राजा म्हणून सुहोत्राने दैनंदिन संस्कारही पाळले. विशिष्ट इच्छा पूर्ण केल्यावर ज्यामुळे तो त्याच्या अंतिम ध्येयाच्या जवळ आला. त्याचे जीवन हे धार्मिकता आणि भक्तीच्या सामर्थ्याचा पुरावा होते. जेव्हा राजा सुहोत्राचे अखेर निधन झाले
तेव्हा नारदाचे शब्द सृंजयच्या अंतःकरणात प्रतिध्वनित झाले. हे सृंजय, तू तुझ्या मुलासाठी शोक करू नये, कारण तो या महागाजाच्या 4 मुख्य गुणांशी जुळवून घेण्यात अपयशी ठरला आहे. राजा सुहोत्राची कथा सद्गुण, दया आणि भक्तीचे जीवन जगण्यात खरी महानता आहे याची आठवण करून देते. भारताच्या प्राचीन भूमीवर नारद नावाच्या एका ज्ञानी ऋषीने राजा सुंजयशी एक कथा सांगितली. नारदाने सुरुवात केली. पराक्रमी राजा पव त्याच्या निधनास भेटला आहे. त्याने एक वासा मारी सोडला आहे, जो येणाऱ्या युगांपर्यंत लक्षात ठेवला जाईल. राजाचे पराक्रम पौराणिक होते आणि नारदच्या शब्दाने ऐकणाऱ्या राजाची कल्पना जागृत केलेला बोलत असताना त्याने राजा पवाच्या भव्यतेचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. तो एक न्यायी शासक होता. नारद म्हणाला, ज्याने 1000 पट 10,000 घोडे दिले, सर्व बर्फासारखे पाडे. या भव्य घोड्यांना अनेक राजांचा रेवा होता. राजाने एक भव्य अश्वयज्ञ केला होता, जो विधी दूरदूरच्या विद्वानांना आणि ऋषींना आकर्षित करत असे. शिक्षा आणि अक्षराच्या प्राचीन कलांमध्ये पारंगत असलेले हे विद्वान ब्राह्मण हा देखावा पाहण्यासाठी आले होते. त्यांच्या वेदांच्या अभ्यासामुळे शुद्ध झालेले ब्राह्मण पाहण्यासारखे दृश्य होते. त्यांचे चेहरे सौम्य प्रकाशाने चमकले आणि ते शांत आत्मविश्वासाच्या वाऱ्यासह फिरत होते. त्यांना राजा पौरवाकडून भेटवस्तू मिळाल्या होत्या. पोशाख, घरे, खाटा, गालीचे वाहने, राणे, गुरेढोरे ज्यांची त्यांना खूप कदर होती. परंतु या विद्वारांना केवळ भौतिक संपत्तीच नको होती. ते अभिनेते, नर्तक आणि गायकांच्या सादरीकरणाकडेही आकर्षित झाले, ज्यांनी त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांचे मनोरंजन केले. जेव्हा नारदाने त्याची कथा पुढे चालू ठेवली, तेव्हा त्याने राजा पौरवाच्या आधाराची व्याप्ती उघड केली. त्याच्या प्रत्येक यज्ञात नाथ म्हणाला, त्याने 10,000 हत्ती दिले, सोन्याच्या तेजाने चमकणारे. त्यांचे शरीर पिकलेल्या फळाच्या रसाने चमकणारे. त्याने त्यांना सोन्याने बनवलेले रथ देखील भेट दिले, जे मानके आणि झेंड्यांनी सुशोभित होते. राजाची आधारे एवढ्यावर थांबली नाही. त्याने सोन्याच्या अलंकारांनी सुशोभित केलेल्या प्रत्येकास 1000 पट 10,000 कन्याही भेट दिल्या. भेटवस्तू राजा पौरवाच्या अर्पणाचा एक छोटासा भाग होती. त्याने गाडी, घोडे, हाती, घरे, शेते, हजारो गायी आणि सोन्याने सजवलेले गुराखी देखील दिले. राजाचे यज्ञ संपूर्ण देशात प्रसिद्ध होते आणि ज्यांनी ते पाहिले होते ते त्याच्या आधाराची गाणी गात असत. त्याने वासरांसह गुरा दिला. ते म्हणत असत, ज्याची शिंगे सोन्यासारखी चमकली होती आणि ज्याची खूर चांदीसारखी चमकली होती. त्याने महिला गुलाम आणि पुरुष गुलाम, गाढवे, उंट, मेंढ्या, अगणी आणि विविध प्रकारची रत्ने भेट दिली. नारदांच्या शब्दांनी एका राजाचे चित्र रेखाटले, जो खरोखर धर्म, कर्तव्य, अर्थ, संपत्ती, काम, आनंद आणि मोक्षमुक्ती या 4 मुख्य गुणांचा स्वामी होता. त्याचे त्याग हे केवळ संपत्तीचे भव्य प्रदर्शन नव्हते, तर ते आध्यात्मिक विकास प्राप्त करण्याचे एक साधन देखील होते. जेव्हा राजा पौरव मरण पावला, तेव्हा त्याचा वारसा जिवंत राहिला. ज्यांनी कथा ऐकली त्यांच्यामध्ये प्रेरणादायी भय होते. प्राचीन भारताच्या राज्यक्षेत्रात उशिलाराचा मुलगा शिवी नावाच्या एका महान राजाने सर्वोच्च राज्य केले. त्याचे पराक्रम दंतकथेचा भाग होते आणि त्याचे नाव त्याच्या महानतेबद्दल ज्यांना माहीत होते त्यांच्याकडून आश्चर्याने कुजबुजत होते. राजा शिवीचे राज्य विशाल होते. पर्वतबेटे, समुद्र आणि जंगलांमध्ये पसरले होते. त्याच्या शक्तिशाली रथाने त्या सर्वांवर गजला केली होती आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एक आश्चर्यकारक मार्ग सोडला होता. जेव्हा तो नवीन भूमी जिंकण्यासाठी निघाला, तेव्हा पृथ्वीच त्याच्या खाली थरथर कापत होती. त्याच्या युद्धातील पराक्रमाची सीमा नव्हती आणि त्याचे शत्रू हिवाळ्यातील थंडीच्या आदिशत ऋतूतील पानांप्रमाणे त्याच्या पुढे पडले. तरीही त्याचे युद्ध कौशल्य असूनही राजा शिवी क्षत्रियाची पवित्र कर्तव्ये विसरणारा नव्हता. त्याने असंख्य यत्न केले. त्याच्या ब्राह्मणांवर सोने, हाती, घोडे आणि इतर मौल्यवान खजिन्यांचा वशा केला. राजाच्या आधाराला मर्यादा नव्हती. त्याने पृथ्वीवर कोसळणाऱ्या पावसाच्या थेंबाइतके किंवा आकाशातील तारे किंवा नदीपात्रावरील वाळूचे दाणे दिले. त्याच्या बलिदानाची संयुगे पाहून आश्चर्य वाटले. त्यांच्यामधून पेच्या नद्या वाहत होत्या आणि अन्नाचे डोंगर पांढऱ्या डोंगरांसारखे उगवत होते. विशाल तलावांमध्ये गोळा झालेल्या दूध आणि दह्याच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती. या भव्य यज्ञांना उपस्थित राहिलेल्या ब्राह्मणांची संख्या आगवित होती. ते राजाच्या कृपेचा आनंद लुटत असताना त्यांचे आवाज आनंदाने ओढत होते. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी राजा शिवी उभा होता. त्याचे हृदय देवांच्या भक्तीने भरून जात होते. त्यांना प्रसन्न करण्याच्या इच्छेने
त्याचा आत्मा उजळत होता. असे म्हटले जाते की रक्कांचा पराक्रमी देवदुद्र यानेही राजाच्या नीतिमत्तेची दखल घेतली आणि त्याला एक वरदान दिले. रुद्राने घोषित केले, तुमची संपत्ती, तुमची भक्ती, तुमची कीर्ती आणि सर्व प्राण्यांबद्दलचे प्रेम अक्षय असू द्या. आणि तसे घडले. राजा शिवीचे राज्य समुद्र झाले. त्याच्या लोकांनी त्याची पूजा केली आणि त्याचे नाव महातेचे समानार्थी बनले. परंतु या नश्वर गुंडाळीतील सर्व गोष्टींप्रमाणेच आपल्यातील सर्वात महान व्यक्तीला देखील अखेरीस निघून जावे लागे. जेव्हा राजा शिवी देवांच्या अखत्यारीत गेला तेव्हा त्याचा मुलगा सुरुंदे दुःखाने भारावून गेला. तो रडला आणि रडला. त्याच्या वडिलांना हाक मारली, अरे श्वेत्या, अरे श्वेत्या. पण नारद शहाणा कौशिकी तो होता. त्याने त्याला हळुवारपणे फटकारले. त्याला आठवण करून दिली की त्याचा स्वतःचा मुलगा त्याच्या सुप्रसिद्ध वडिलांच्या पाऊल ठेवत नाही. तुझ्या मुलाने कोणतेही बलिदान दिले नाही, कोणतेही बलिदान दिले नाही. नारद हळुवारपणे म्हणाला, त्याने तुझ्या महानतेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला नाही. सुंज हे शब्द सुरलेच्या मनात खोलवर शिरले आणि त्याला स्वतःच्या मुलाच्या कमतरतेच्या सत्याचा सामना करण्यास भाग पाडले गेले. तरीही त्याने त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अयोध्येच्या हिरव्यागार प्रदेशात राजा दशरथाचा मुलगा राम नावाच्या पराक्रमी शासकाने अतुलनीय वैभवाने राज्य केले. असे म्हटले जाते. भेदक अंतर्दृष्टीसाठी ओळखले जाणारे ऋषी नारद रामाचा भाऊ लक्ष्मणाकडे गेले आणि अनंत काळात प्रतिध्वनीत होणारे शब्द बोलले. राम कविचल ऊर्जेचे मूर्त स्वरूप त्याच्या निधनास भेटले आहे. या बातमीने संपूर्ण राज्याला धक्का बसला. परंतु लवकरच हे उघड झाले की रामाने देवासाठी योग्य जीवन जगले होते. कथा जसजशी उलगडत गेली तसंच हे स्पष्ट झाले की रामच्या युद्धातील पराक्रमाची बरोबरी केवळ त्याच्या करुणेशी होते. 14 वर्षे तो आपली पत्नी सीता आणि त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्यासह जंगलात राहिला. तपस्वी राक्षसांपासून तपस्वींचे रक्षण करत होता. याच काळात रावण या शक्तिशाली राक्षसाने रामाला फसवले आणि सीतेचे अपहरण केले, ज्यामुळे इतिहासाची दिशा बदलणाऱ्या घटनांची साखळी निर्माण झाली. रामाने 14,000 राक्षसांचा वध केल्याने झालेल्या रामच्या अविचल रागाचे साक्षीदार होते. त्याच्या रागाची तुलना स्वतः भगवान शिवाशी केली गेली, ज्याने मागील युगात असुर अंधकाचा पराभव केला होता. पुलस त्याचे भविष्यात रावण शेवटी पराभूत झाले आणि त्याचे नातेवाईक आणि अनुयायी रामाच्या हातून त्यांच्या मृत्यूला सामोरे गेले. रामाच्या विजयामुळे लोक आनंदित झाले आणि देवानी स्वतः त्याच्या विलक्षण गुणांची दखल घेतली म्हणून ओळखले जाणारे दिव्य ऋषी कामाची स्तुती करण्यासाठी स्तोत्रे गात त्याला नीतिमत्तेचा आदर्श म्हणून प्रशंसा करत रामाचे राज्य जसे भरभराटीला आले तसंच त्याने जारूच्या विधीसह भव्य यज्ञ केले, ज्यामुळे देवांचा राजा इंद्राला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध लोणीचे नैवेद्य झाले. त्याच्या सुद्बी रालोटीत रामाच्या प्रेरीची भरभराट झाली आणि त्यांचे जीवन आनंदाने आणि विपुलतेने भरले होते. हवा माशा आणि कीटकांपासून मुक्त होती आणि शिकार करणारे प्राणी आणि विषारी सरपटणारे प्राणी जवळ जाण्याचे धाडस करत नव्हते. त्याचे लोक दीर्घायुष्य जगले. प्रत्येकी 1000 मुले झाली आणि त्यांचे तारुण्य 1000 वर्षे चैतन्यशील राहिले. जसे जसे युग पुढे गेले तसंच रामाचे राज्य पृथ्वीवरील स्वर्ग बनले. एकेकाळी देव आणि पित्यांच्या पूर्वजांच्या पूजेत अडथळा आणणाऱ्या राक्षसांना रामाने पराभूत केले, ज्यामुळे लोकांना त्यांचे पवित्र विधी पुन्हा सुरू करता आले. ज्येष्ठांना आता त्यांच्या कनिष्ठासाठी अंत्यसंस्कार कार्य लागले नाहीत, कारण या स्वर्ण युगात मृत्यू ही एक दुर्मिळ घटना होती. रामाचे राज्य आश्चर्यकारकपणे 11,000 वर्षे चालले. त्या काळात ते सामर्थ्य आणि सौंदर्याचे मूर्त स्वरूप बनले. त्यांच्या प्रजेने त्यांचा आदर केला आणि त्यांचे नाव सद्गुण आणि उत्कृष्टतेचे समानार्थी बनले. शेवटी जेव्हा राम आपल्या 4 प्रकारच्या प्रजेसह स्वर्गात गेले तेव्हा जगाने त्यांच्या सर्वात महान व्यक्ती गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला. एका दूरच्या युगात इशोकूचा वंशज राजा भागीरथ अभूतपूर्व उंची गाठला होता. त्याचे नाव आधारे आणि भक्तीचे समानार्थी बनले. गंगेचे किनारे जे आता भागीरथ म्हणून ओळखले जातात ते एका भव्य दृश्यात रूपांतरित झाले, जे सोन्याच्या पायऱ्यांनी सुशोभित होते. हा राजाच्या अमर्याद संपत्तीचा आणि देवांप्रती त्याच्या अतूट बांधिलकीचा पुरावा होता. राजा भागीरथाच्या अतुलनीय बलिदानाची बातमी दूरदूरपर्यंत पसरतात. त्याच्या दरबारात मोठ्या संख्येने लोक जमले. ते राजाच्या अर्पणांची भव्यता पाहण्यासाठी आणि त्यांच्याकडून वाहणाऱ्या आशीर्वादांमध्ये सहभागी होण्यासाठी आले. या भक्तांमध्ये गंगा ही आकाशीय नदीची देवी होती, जी तिच्या स्वतःच्या पाण्याच्या भाराने त्रस्त होती. ती राजा भागीरथाच्या मांडीवर आश्वे घेऊन पृथ्वीवर उतरली. जेव्हा ती त्याच्या मांडीवर बसली
तेव्हा राजा आणि देवी यांच्या एक सखोल बंध निर्माण झाला. तिच्या उपस्थितीमुळे राजाला सांत्वन मिळाले आणि ती त्याच्या बाजूला असल्यामुळे त्याला खूप आनंद झाला. देवाने स्वतः या विलक्षण संयोगाची दखल घेतली आणि गंगा ही राजाची मुलगी असल्याचे घोषित केले. या दैवी मान्यतेने तिचे रूपांतर राजाच्या मृत पूर्वजांसाठी तारणाचा स्रोत म्हणून केलेले सर्व मंत्रमुग्ध करणारे आवाज असलेले दिव्य संगीतकार राजा भागीरथाच्या भक्तीची स्तुती करण्यासाठी स्तोत्रे गात असत. त्यांचे देवघोषी आणि मानवांच्या क्षेत्रामध्ये सारखेच प्रतिध्वनित होत असत. राजाच्या यज्ञांना नेहमी स्वतः इंद्राच्या नेतृत्वाखालील देवांच्या उपस्थितीत शोभा दिली जात असे. समारंभ सुलभ करण्यासाठी सर्व अडथळे दूर करून देवच या विधीमध्ये सहभागी होत असता. राजा भागीरथाच्या आधाराला मर्यादा नव्हती. त्याने ब्राह्मणांना त्यांची प्रार्थनास्थळे सोडण्याची सक्ती न करता त्यांना जे हवे ते दिले. त्याची संपत्ती ही त्याच्या तपस्वी गुणवत्तेचे प्रकटीकरण होती आणि त्याने देवांचा आदर आणि प्रशंसा मिळवली होती. राजाचे अंतिम ध्येय ब्राह्मणाच्या राज्यात चढणे होते, जिथे तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होईल. जशी वर्षे जात गेली तसतशी राजा भागीरथाची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली. त्याचे नाव धार्मिकता, करुणा आणि भक्तीचे समानार्थी बनले. आध्यात्मिक वाढीच्या प्रयत्नात त्याने सर्व राजे आणि राजकुमारांना मागे टाकले होते. जेव्हा त्याला हे जग सोडण्याची वेळ आली तेव्हा तो ब्राह्मणांच्या आशीर्वादामुळे ब्राह्मणाच्या क्षेत्रात चढला. राजाच्या लाण्याने त्याच्या ओळखीच्या लोकांच्या अंतःकरणात एक पोकळी निर्माण झाली. त्याचा मुलगा श्वेते त्याच्या वडिलांच्या जाण्याबद्दल शोक करत दुःखाने भाळून गेला. पण नारद शहाणा कौशिकी तो होता. त्याने श्रीनेचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत, तुझ्या मुलाने राजा भागीरथासाठी शोक करू नये, कारण त्याने अतुलनीय भक्ती आणि आधाराचे जीवन जगले होते. त्याचे बलिदान त्याच्या करुणेचा आणि निस्वार्थतेचा पुरावा होते. प्राचीन भारताच्या प्रदेशात जिथे सूर्य शिथिलावर बुडाला आणि आकाशा किळमिजी आणि सोन्याच्या रणांनी रंगवला, तिथे एका पराक्रमी राजाची कथा उलगडली ना, ज्याच्या डोळ्यांनी काळाच्या पलीकडे पाहिले. तो घोषी जो राजा दिलीप खल्लाचा मुलगा. याच्या जीवनाबद्दल आणि वारशाबद्दल श्रींदेशी बोला. दिलीप हे श्रींजा नागाने सुरुवात केली. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा होता. तो एक राजा होता ज्याने खजिन्यांनी भरलेल्या भूमीवर राज्य केले. त्याचे राज्य भव्य यज्ञांनी चिन्हांकित होते, जिथे सत्याच्या ज्ञानात गुंतलेले ब्राह्मण विधी करण्यासाठी आणि त्याच्या राज्याला आशीर्वाद देण्यासाठी एकत्र येत असत. जसे दिलीपची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली, शेजारच्या देशातील राजे त्याचे वैभव प्रत्यक्ष पाहण्यासाठी यायचे. त्याच्या राजधानीकडे जाणारे रस्ते सोन्याने फळसमनी केलेले होते, जे राजाच्या अमर्याद संपत्तीचा आणि आधाराचा पुरावा होते. आणि किंद्रीच्या नेतृत्वाखालील देवही दिलीपला आदराने वाढायचे. त्याला धर्माचे मूर्त स्वरूप म्हणून विश्वर राज्य करणारे शाश्वत कायद्याचे प्रतीक म्हणून नारद पुढे म्हणाले. त्याच्या बलिदानाच्या दांड्याचे वरचे आणि खालचे वलय सोन्याचे होते, जे पवित्र विधींप्रती त्याच्या अतूट बांधिलकीचे प्रतीक होते. दिलीपच्या बलिदानांमध्ये तिथं कोणत्याही उत्सवांपेक्षा वेगळा एक देखावा दिसून आला. मेजवानीत सहभागी होण्यासाठी हजारो लोक जमले होते, जिथे उत्कृष्ट काळजी घेऊन तयार केलेला खंदव हा पदार्थ दिला जात असे. या बक्षिसातून खाल्लेले बरेच लोक सुवर्ण रस्त्यांवर झोपलेले दिसले. त्या प्रसन्नाच्या परिपूर्ण आनंदाने आणि विपुलतेने भारावून गेले. अगदी दिलीपचा रथ जो युद्धासाठी तयार करण्यात आला होता, तो देखील शांततेच्या काळात स्वतःला योग्य सिद्ध झाला. त्याची चाके नद्या ओलांडताना कधीही पाण्यात बुडली नाहीत. नद बोलत असताना चुंदे लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे हृदय भय आणि श्रद्धेच्या मिश्रणाने फुगत होते. त्याला माहित होते की तो असंख्य संस्कृतींचा उदय आणि पतन पाहणाऱ्या गोष्टी समोर उभा आहे. ज्यांनी राजा दिलीपला पाहिले ते देखील म्हणाले, ते एक दृढ धनुधर नेहमी बोलण्यात प्रामाणिक असतो. त्याच्या बलिदानाच्या वेळी भरपूर भेटवस्तू देतो, स्वर्गात चढण्यात यशस्वी होतो. हा विचार सुंजेच्या मनक्यांना थरथरत असे, कारण तो असे उदात्त ध्येय साध्य करण्याच्या शक्यतेचा विचार करत होता. दिलीपच्या राज्याच्या मध्यभागी खट्टर म्हणून ओळखले जाणारे एक निवासस्थान अस्तित्वात होते, जिथे वैदिक पठणाचे आवाज, धनुधरांचे आवाज आणि प्या आनंद घ्या आणि खा अशी ओरड सभागृहाच्या आत प्रतिध्वनित होत असे. हे असे ठिकाण होते जिथे स्वर्ग आणि पृथ्वीच्या सीमा अस्पष्ट दिसत होत्या आणि वास्तविकतेचे कापड भक्ती आणि बलिदानाच्या धाग्याने विणलेले होते. राजांची कथा जसजशी जवळ येऊ लागली तसतशी सुंदेची नजर त्याचा स्वतःचा मुलगा श्वेतेवर पडली. त्याला त्या मुलाचे जीवन आठवले, ज्यात उद्देशाचा अभाव
आणि दिलीपच्या पावलावर पाऊल टाकण्यात अपयश आले होते. प्राचीन भारताच्या राज्यक्षेत्रात युनाशोचा मुलगा मान्धात्री नावाच्या एका महान राजाने अतुलनीय महानता प्राप्त केली असे म्हटले जाते. त्याच्या कथेची सुरुवात अत्यंत विलक्षण पद्धतीने झाली, कारण त्याच्या जुळ्या अश्विन वैद्यांनी त्याला त्याच्या वडिलांच्या गर्भातून एका बलिदानाच्या वेळी बाहेर काढले होते. कथेनुसार शिकार मोहिमेवर असताना राजा युवालसो कोरडा पडला आणि थकला. त्याचे घोडे इतके थकले की पुढे जाणे अशक्य झाले. जवळच्या यज्ञातून निघणारा धुराची माप पाहून तो पवित्र विधीमध्ये सहभागी होण्यासाठी त्याच्या मार्गावर गेला. तेथे त्याने अनावधानाने मांधात्रीची कल्पना केली. देव स्वतः मुलाच्या दिव्य वैभवाने आश्चर्यचकित झाले आणि त्यांना आश्चर्य वाटले की ते त्याचे पोषण कसे करू शकतील. देवांचा पराक्रमी राजा इंद्र त्याच्या आईच्या दुधासाठी पोषक पर्याय म्हणून आपली बोटे अर्पण करत पुढे आला आणि म्हणून इंद्रच्या स्वतःच्या हातातून मांधात्री टिकवण्यासाठी गोळ अमृत वाहू लागले. जसा मुलगा इंद्राची बोटे शोषत होता तसंच तो आश्चर्यकारक गतीने वाढत गेला. त्याची उंची दररोज 12 हातांनी वाढत गेली. केवळ 12 दिवसात मांधात्रीने एक प्रचंड उंची गाठली आणि विलक्षण पराक्रम विकसित केले. त्याच्या पराक्रमी धनुष्याने त्याने एका दिवसात संपूर्ण पृथ्वी जिंकली. कोणतेही आव्हान न सोडता त्याचे विजय असंख्य होते. जन्मेजय सुधन्वन, जयासुनाग, बृहद्रथ नौगा हे सर्व त्याच्या पुढे पडले. ज्या भूमीला एकेकाळी मांधात्रीचे राज्य माहीत होते त्या भूमीला अजूनही त्याच्या वैभवाचे नाव आहे, जो त्याच्या अविचल महत्वाकांक्षेचा आणि अविचल आत्म्याचा पुरावा आहे. मांधात्रीच्या कारकिर्दीत भरतात दिसून आली, कारण त्याने 100 घोडे यज्ञ आणि 100 राजसूय यज्ञ केले. त्याने ब्राह्मणांना भेटवस्तू दिल्या. 10 योजनांची लांबी आणि एका योजनेची रुंदी वाढवणारे सोनेरी मासे आणि त्याच्या समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या अगणित लोकांना अन्न पुरविणारे स्वादिष्ट पदार्थांचे डोंगर, निराळे सूप, दही आणि अमृतासारख्या पाण्याने वेढलेल्या द्रव, सोन्याच्या तलावांनी वाहणाऱ्या नद्या, देव, असुर, पुरुष, तीक्ष्ण गंधर्व, साप, पक्षी आणि अग्नी, ब्राह्मण आणि गोशी हे सर्व मांधात्रीचे वैभव पाहण्यासाठी जमले होते. अशा शुद्ध लोणी, दूध आणि मधाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती. जसे त्याचे राज्य शिखरावर पोहोचले तसंच राजाने संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दिली. त्यांची अंतःकरणे आनंदाने भरून टाकली आणि जेव्हा तो शेवटी अस्त होत असलेल्या सूर्यासारखा निघून गेला तेव्हा त्याचे नाव सदा सर्व काळ प्रतिध्वनित होत नीतिमत्तेचे समालार्थी बनले. मांधात्रीच्या विलक्षण जीवनावर चिंतन करताना नादाचे शब्द श्रीलेच्या मनात अजूनही रेंगाळत राहिले. 4 मुख्य गुणांमध्ये कोण तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि जो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, जो तुझ्या मुलापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. तू शोक करू नयेस. एका दूरच्या प्रदेशात जेथे सूर्य क्षितिजावर बुडाला आणि आकाशाला किरमिली आणि सोन्याच्या रंगाने रंगवले, तेथे नहुशाचा मुलगा राजा यती चिंतनशील अवस्थेत बसला. त्याचा शहाणा मित्र नारद गंभीर बातमी घेऊन त्याच्याकडे आला. यती, तू मृत्यूला बळी पडला आहेस असे आम्ही ऐकतो आहोत. तो सिंहासनावरून वर चढत असताना राजाचे डोळे धक्क्याने रुंद झाले. नारद पुढे म्हणाले, 100 राजसूय, 1000 अश्व यज्ञ आणि इतर अग्नी यज्ञ करूनही जिथे तुम्ही ब्राह्मणांना उदार भेटवस्तू दिल्या होत्या तुमचा आत्मा तृप्त झाला नाही. तुम्ही म्लेच्छ आणि ब्राह्मणांचा द्वेष करणाऱ्यांची संपत्ती दिली. पृथ्वीचे 4 भाग केले आणि ती 4 योग्य व्यक्तींमध्ये विभागली. नारद बोलत असताना यतींचे विचार त्याच्या सद्गुणांकडे वळले. जेव्हा देव आणि असुर युद्धासाठी तयारी करत होते तेव्हा राजा यतीने देवांची बाजू घेतली होती. युद्धातील त्याचे पराक्रम प्रसिद्ध होते आणि तो दुसऱ्या इंद्राप्रमाणे सासरी कालिविना आकाशीय जंगलात फिरत होता. सर्व वेदांशी परिचित यतीची बुद्धी आणि ज्ञान अमर्याद होते. तथापि त्याच्या उत्कटतेने अखेरीस त्याला ग्रासले आणि त्याच्या लक्षात आले की पृथ्वीवरील अफाट संपत्ती देखील एका माणसाच्या इच्छा तृप्त करू शकत नाही. या नवीन समजुतीमुळे यतीने आपले राज्य सोडून दिले आणि उसनांची मुलगी देवयानी आणि शैमिष्ठा या आपल्या पतीसह जंगलात निवृत्त झाला. पृथ्वीवर जे काही भात, गहू, सोने, प्राणी किंवा स्त्रिया अस्तित्वात आहेत, तो त्यांना म्हणाला, त्यांची संपूर्णता देखील एका पुरुषासाठी पुरेशी नाही. आपण समाधान जोपासले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी साधेपणाचे आणि आंतरिक शांतीचे जीवन जगण्यासाठी राजघराण्याचे जाळे मागे सोडले. अनेक वर्षे उलटून गेली आणि कोणताही त्याग न केलेला आणि कोणतीही यज्ञोपीत न दिलेला
या तिचा मूळकार सिंहासनावर बसला. नारदाने आता सिल्याला उद्देशून म्हटले, हे श्रींजय, या तिच्या निधनाबद्दल तू शोक करू नयेस. धर्म, अर्थकाम आणि मोक्ष या चारही मुख्य गुणांमध्ये तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ होता. त्याच्या मुलाला कदाचित त्याची पदवी वारशाने मिळाली असेल, परंतु त्याला त्याच्या वडिलांची बुद्धी आणि सद्गुणांचा अभाव होता. नारद बोलत असताना श्रींजयने गाजा या तिच्या वारशावर विचार केला, जो देव आणि मानव यांच्यात एकसारखा चालत होता आणि समाधानकारी निस्वार्थतेच्या सामर्थ्याचा पुरावा. मागे सोडून गिरानाथांची शब्द हवेत हलक्या वाऱ्यासारखे लटकत होते. ज्या यातींच्या कथेचा भार त्यांच्या सोबत होता. त्यांच्या निधनानंतर राजाने सर्वांसाठी एक धडा मागे ठेवला होता की खरी परिपूर्णता भौतिक संपत्ती किंवा सांसारिक यशात नाही, तर समाधान जोपासण्यात आणि सद्गुणी जीवन जगण्यात आहे. सूर्य क्षितिलाखाली बुडताना जगाला एका उबदार नारीने प्रकाशात झोकून देत असताना सुने एका दूरच्या प्रदेशात नारद सुरुल्याला अमरीशाच्या अकाली निधनाची बातमी सांगत दुःखाचे शब्द बोलला. हे सुंजे तो म्हणाला, नभगाचा मुलगा अमरीशा लढाईत मारला गेला आहे. एकट्याने तो 1000 राजांविरुद्ध लढला. प्रत्येक जण त्यांच्या शस्त्रांसह दुसऱ्याप्रमाणेच उग्र आणि कुशल होत आहे. दृश्य वादळासारखे उघड झाले. गोंधळात अमरीशा खंबीरपणे उभा होता. त्याच्या ताकदीने आणि चपळतेने त्याला अचूकपणे आपले हात चालवता आले. एकापाठोपाठ एक छत्री, एकापाठोपाठ एक मानक आणि एकापाठोपाठ एक भाले कापून त्याच्या शत्रूंना सर्व दिशांनी विखुरले. तो लढत असताना युद्धाचा आवाज बहिरा होत होता, परंतु अमरीशाचे लक्ष अबाधित राहिले. जसजशी वाढत गेली तसच ते शत्रू नेते हतबल होऊ लागले. दयेची भीक मागत असताना त्यांचे पत्राचे कोट फेकून दिले गेले. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. त्यांनी अमरीशाला विनवणी केली. त्यांचे आवाज भीतीने थरथरत होते. मात्र तो विजयात क्रूरता दाखवणारा नव्हता. हातांची लाट घेऊन त्याने त्यांचा जीव वाचवला आणि त्यांना संरक्षण दिले. युद्धानंतरच्या काळात संपूर्ण देशभरात अमरीशाचा विजय साजरा करण्यात आला. त्याने 100 भव्य यज्ञ केले. त्यातील प्रत्येक यज्ञ हा धर्मग्रंथांनी नेमून दिलेल्या प्राचीन विधींप्रती असलेल्या त्याच्या भक्तीचा पुरावा होता. सर्व प्रकारचे गोड पदार्थ, पुरिका आणि पुरस, अपुपा आणि सास्किलिकामा आणि पृथ्वीराज, मययात आणि रागकंदव, सर्व प्रकारचे मिठाई, शुद्ध लोणी, मध, दूध, पाणी, गोड दही आणि विविध प्रकारची फळे आणि मुळे अशा सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थासर अर्पण भले होते. हा उत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला, कारण दूरदूरहून या आनंदात सहभागी होण्यासाठी जमले होते. ज्यांना दारूची सवय झाली होती त्यांनी त्यांचे पोट भरून प्यायले, गाणी गायली आणि त्यांच्या वाद्यांवर संगीत वाजवले. या सगळ्याच्या निव्वळ आनंदाने आणखी हजारो लोक नशेत होते. ते नृत्य करत होते आणि अमरीशाच्या स्तुतीसाठी स्तोत्रे गात होते. उत्सवाच्या मोहाला प्रतिकार करू न शकलेले इतर लोक मादक पदार्थांच्या प्रभावाला बळी पडले आणि जमिनीवर पडले. यज्ञ संपतात अमरीशाने अगणित राजांची राज्य त्याच्या 10 दशलक्ष पुजाऱ्यांमध्ये बलिदानाच्या भेटवस्तू म्हणून वितरित केली. त्याने त्यांना राजपुत्र आणि राजे देखील प्रदान केले, जे सर्व त्यांच्या सोन्याच्या कवचामध्ये तेजस्वी होते. त्यांच्या डोक्यावर पांढऱ्या छत्र्या होत्या, सोन्याच्या गाड्यांवर बसले होते आणि त्यांच्या परिचयाने वेढलेले होते. अमरीशाच्या आधाराचे साक्षीदार असलेले महान वशी आनंदाने आणि कौतुकाने भरून गेले. त्यांनी घोषित केले की त्याच्या आधी किंवा नंतर कुणीही त्याच्या उदारतेच्या पातळीशी कधीही जुळत नव्हते. जेव्हा तू मरण पावनास तेव्हा ते सृंजयाला म्हणाले, 4 मुख्य गुणांमध्ये तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे आणि तुझ्या मुलापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, ज्याने कोणतेही बलिदान दिले नाही आणि यज्ञाची भेट दिली नाही. त्यांचे शब्द सौम्य फटकार म्हणून वापरले गेले. एका दूरच्या राज्यात राजा सासविंदूने सर्वोच्च राज्य केले. त्याचे नाव संपूर्ण देशात प्रतिध्वनित झाले, जे सौंदर्य आणि युद्धातील अतुलनीय पराक्रमाचे समानार्थी होते. नारद एक शहाणा ओशी गाजाच्या निधनाची बातमी सांगताना श्रींजयासमोर उभा होता. त्याचे शब्द आदराने तपकत होते. श्रींजय नारद हळुवारपणे म्हणाला, गाजा सासविंदूने हे जग मागे सोडले आहे. तो एक न्यायी शासक होता, ज्याचे गुण एका स्पष्ट रात्री ताऱ्यांसारखे चमकले. त्याचे राज्य त्याच्या महानतेचा पुरावा होते. समुद्रीची भूमी जिथे लोक समाधानाने आणि शांततेने राहत होते. नारद बोलत असताना सुंजयाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याने सासविंदूच्या कारनाण्यांच्या कथा ऐकल्या होत्या, परंतु त्याला सत्यासाठी काहीही तयार करता आले नाही. गाजाचे राज्य भव्यतेने चिन्हांकित होते.
त्याचे बलिदान पाहण्यासारखे एक दृश्य होते. प्रत्येक पत्नीसह 1000 मुले जन्माला आली. सर्व बलवान आणि शिवयुद्धातील त्यांचे पराक्रम अतुलनीय होते. राजकुमार त्यांच्या शरीराला सुशोभित केलेले सोन्याचे कवच धारण करून भव्य घोड्यांवर स्वार होऊन युद्धात उतरले. त्यांचे धनुष्य त्यांच्या शत्रूंना खाली पाडताना अचूकपणे गात होते. त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या वडिलांच्या प्रेमाला मर्यादा नव्हती. त्याने प्रत्येकजण ब्राह्मणांना त्याच्या भव्य घोड्याच्या यज्ञात बलिदानाची भेट म्हणून दिला. प्रत्येक राजकुमाराच्या मागे शेकडो लोक येत असता. गाड्या, हत्ती आणि सुंदर मुली, सर्व सोन्याने सजलेल्या त्यांच्या परिवाराचे सौंदर्य केवळ राजाने ब्राह्मणांना दिलेल्या भेटवस्तूंच्या वैभवाशी जुळले होते. अन्न आणि पेयाचे डोंगर जे 2 मैलांपेक्षा जास्त उंच होते. त्याच्या घोड्याचे बलिदान पूर्ण झाल्यानंतरही असे 13 पर्वत असुते राहिलेला दाने शांततेच्या राज्याचे चित्र रेखाटताना सृंजय ऐकला. मंत्रमुग्ध झाला. लोक आनंदात भीतीमुक्त जीवन जगले. त्यांचे पोट भरले आणि समाधानी होते. राजाचे राज्य दीर्घकाळ चालले, परंतु अखेरीस तो स्वर्गात गेला, जो वासामारे सोडून गेला, जो येणाऱ्या पिढ्यांसाठी लक्षात ठेवला जाई. जरंजायाने राजाच्या जीवनावर चिंतन करताना नादांचे शब्द खोलवर उलगडत गेले. तुम्ही तुमचा मुलगा स्वतःसाठी शोक करू नये, ज्याने कोणतेही बलिदान दिले नाही आणि कोणतीही यज्ञाची भेट दिली नाही. तो सद्गुणांच्या सर्व बाबींमध्ये राजा सासविनूपेक्षा कमी दर्जाचा होता. सत्य उलगडत गेले, परंतु ते एक स्मरण म्हणून देखील काम केले. खरी महानता एखाद्याच्या कृतीच्या भव्यतेमध्ये नाही, तर एखाद्याच्या चारित्र्याच्या सखोलतेमध्ये असते. नादाच्या शब्दांच्या शहाणपणाची कबुली देत सुंजयाने मान झुकवली. त्याला माहीत होते की त्याला राजाच्या उदाहरणातून बरेच काही शिकायचे आहे. ते एक धडा जो त्याच्या उर्वरित दिवसांमध्ये त्याच्यासोबत आहे. प्राचीन भारतात अमरता यांचा मुलगा गया नावाचा राजा त्याच्या विलक्षण भक्तीसाठी प्रसिद्ध होता. 100 वर्षे तो केवळ यज्ञाच्या अग्नीत ओतल्या गेलेल्या शुद्ध लोणीच्या अवशेषांवर जगत होता, जो देवाप्रती त्याच्या अतूट समर्पणाचा पुरावा होता. एके दिवशी नाद हा एक ज्ञानी आणि पूज्य ऋषी या पृथ्वीवरील त्याचा काळ जवळ येत असल्याची बातमी घेऊन गयाच्या जवळ आला. राजाची नश्वर गुंडा उलगडायला लातात. अग्नी या पवित्र ज्वालेची अग्नी देवता त्याच्यासमोर प्रकट झाली. गयाच्या अविचल भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या देवाने त्याला एक वरदान देऊ केले. श्रद्धेच्या सीमेवर असलेल्या उत्सुकतेने गयाने तपश्चर्या, ब्रह्मचर्य आणि त्याच्या वरिष्ठांच्या आशीर्वादांद्वारे मिळवलेल्या वेदांबद्दल सखोल समजूतदारपणाची विनंती केली. त्याने इतरांना हानी न पोहोचवता आपल्या कर्तव्यांच्या सरावाद्वारे मिळवलेल्या अखूट संपत्तीची देखील मागणी केली. शिवाय त्याला भक्तीय ब्राह्मणांना भेटवस्तू देऊ शकण्याची, स्वतःच्या क्रमानुसार पत्नींपासून मुलांची निर्मिती करण्याची आणि धार्मिकतेचा आनंद घेण्याची इच्छा होती. गयाच्या शब्दांनी समाधानी झालेली अग्नी तो प्रकट होतात अचानक नाहीशी झाली आणि अशा प्रकारे राजाच्या इच्छा पूर्ण झाल्या. आता वेदांच्या ज्ञानाने आणि देवांच्या आशीर्वादाने त्याचे हृदय उजळले. गया आपल्या शत्रूवर विजय मिळविण्यासाठी निरनिराळ्या युद्धांच्या मालिकेत निघाला. असे करत असताना पृथ्वी भीतीपोटी थरथरत होती. 100 वर्षे गयाने बलिदानाची एक मालिका सुरू ठेवली. त्यातील प्रत्येक शेवटल्यापेक्षा अधिक भव्य होता. त्याने ब्राह्मणांना भेटवस्तू दिल्या. प्रत्येक यज्ञ पूर्ण झाल्यावर शेकडो हजारो पतंग, 10,000 घोडे आणि 1 कोटी सोन्याची नाणी वितरित केली. प्रत्येक नक्षत्रात त्याने परंपरेनुसार नियुक्त केलेल्या भेटवस्तू दिल्या. त्याच्या राज्यावर संपत्ती आणि आधार्याचा वशाव केला. गयाच्या घोड्याच्या बलिदानाची भव्यता बघण्यासारखी होती. राजाच्या कुशल कारागिरांनी तयार केलेली एक सोनेरी माती ब्राह्मणांना देण्यात आली, जे त्याचे सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाले. या यज्ञात वापरलेले लांडे सोन्यापासून तयार केले गेले होते, जे रात्रीच्या आकाशात ताऱ्यांसारखे चमकणाऱ्या रत्नांनी सुशोभित होते. जसजसे गयाचे बलिदान शिखरावर पोहोचले, तसतसे जगातील प्राण्यांना समुद्राच्या खोल भागापासून ते वरच्या आकाशापर्यंत त्याच्या आधाराचे परिणाम जाणवले. राजाने वितरित केलेल्या संपत्ती आणि अन्नाच्या विपुलतेबद्दल ते आनंदित झाले आणि घोषणा केली की गयाच्या भव्यतेची बरोबरी इतर कोणतेही बलिदान करू शकत नाही. अगदी डोंगर देखील आनंदाने थरथर कापत होते. अखेरीस जेव्हा घोड्याचे मोठे बलिदान संपुष्टात आले, तेव्हा अन्नाचे 25 डोंगर अबाधित राहिले. तसेच रसाळ पेयांनी भरलेले असंख्य तलाव
आणि नद्या पवित्र वेदीस लांबीच्या 30 योजना, रुंदीच्या 6 आणि 20 योजना आणि उंचीच्या 20 योजना तयार करण्यात आल्या. एका दूरच्या प्रदेशात जिथे